हाय मित्रांनो, मी सिद्धेश नार्वेकर आणि आपल्यासोबत आहे बंड्या पाटील। तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतोय की आपल्या कोकणात हे पूर कसा असतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चॅनल नवीनच खोललाय, जरा समजून घ्या मला काय असेल चुकलं वगैरे। तर हे बघा, ही आमची मसुरे कावावाडी, त्याच्यामध्ये आम्ही टोकाला आलो। तिथे हे असं पाणी भरतंय बघा। रात्री तर खूप पाणी होतं, आता तरी म्हणजे कमी होत आहे, पण आता लोकांच्या बोलण्यावरतून तर असं आहे की आता समुद्राला भरती आहे, त्याच्यामुळे अजून पाणी वाढणार। हे बघा, तुम्ही बघू शकता। बंड्या गाडी चालवतोय। तरी रात्री सुमारे 2च्या दरम्यान पाणी आलं होतं, तेव्हा हे बघा सर्व लोकांनी ट्रॅक्टर आपले सगळे शेतीची कामं वगैरे सगळी वरती घेऊन ठेवली आहेत। हे बघा, हे तुम्ही बघू शकता। हे इकडे आहे ते खोदजुआ, पण आपण तिकडे आता जातोय, तुम्हाला दाखवतो। हे काका इथे वाटतंय गुरं सोडली आहेत। कोकणात हा पूर म्हणजे काय असतो तर हे तुम्ही पाहू शकतात। केळीची नारळाची झाडं सगळी पाण्यात बुडान गेली आहेत। या आमच्या मोठा नुकसान होता पाण्यामुळे, लोकांची शेती सगळा काय डुबान जाता। ही तुम्ही बघू शकता। बघा, आमचा गणेश राणे यो मळ्यातून होडी घेऊन चाललो, वाटता की तरव त्याचं वावलेलो म्हणून जाता। हे बघा, सोबत आणि त्याच्या पांडू गोलतकर। बघूया गणू दादा खय जाता। गणे आता खय गेलो, काय झाला? सर्व वावलो। गेलास खय? गेलास का? हा, तुला काय वाटतं पाणी येतला की नाही? पण हे बाकीचे सगळे म्हणतात समुद्रात भरती येतली तेव्हा पाणी येतला, मग काय होय तुका वाटतं? येत पण आणि नाही पण। हा हा, त्या बघू शकता पाण्यामुळे काय झालेलं आता। मित्रांनो, हे बघा, हे असे होडी नारळ जमा करतात आमच्याकडे पुरी लोक आहे। हे बघा, निव आपला त्या साईडला दिसता तो खोदजुआ। आपल्याकडे एवढा पाणी आहे तर ह्यो पूर्ण 4 दिवसांनी पाणी असल्यामुळे या खोदजुआवर पाणी गेला असताना आणि किती असं सांगू शकणार नाही। बघा, ह्यो खोदजुआ, तिच्याकडे लोकवस्ती आहे बघा, झोत बघा किती आहे। त्या मळ्यातून पाणी इलेला सगळा। हे बघा, ह्यो मळो, पाण्यात बघा किती झोत आहे। ही आपली पूर्ण दिसता ती नदी त्या साईडला मध्ये बघा झोत। हे आपण जातो ते खोदजुआच्या जेटीक, म्हणजे खोदजुआक जावसाठी जे रस्तो आहे त्या रस्त्यात। तर मित्रांनो, पुढे पाण्याचं वेग किती असतात काय सांगू शकणार नाही, त्याच्यामुळे आम्ही पाठी फिरतो। चल म्हणते जाऊया। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।